वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्त्वाच्या एकादशी असतात। आषाढीला सगळे भाविक संतांसमवेत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात आणि कार्तिकीला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या भक्ताला भेटायला नवे समाधी दिनाला प्रत्यक्ष हजर राहायला कार्तिकीला म्हणजे आजच्या त्रयोदशीला पंढरपुराहून आळंदीला येतो। तसं जर खरं म्हटलं तर या दिवशी नामा म्हणे लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ झाले। समाधी सोहळा म्हटलं म्हणजे ज्ञानोबांनी सगुणातून देहाला विरून आमच्यातून निघून जाणं होतं, परंतु तरी याला सोहळा का बरं म्हटलं गेला? कारण की या दिवशी ज्ञानोबाराय महाराज सगुणातून निर्गुण रूपी गेले। ज्ञानोबाराय महाराजांचा हा सोहळा यावर्षी अद्वितीय का बरं ठरला? कारण द्वितीयेच्या दिवशी म्हणजे कालची जी बारस झाली त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा तब्बल 150 वर्ष जुना प्रॉपर पूर्णपणे लाकडी रथ हा रथोत्सवात निघाला आणि कालचा सोहळासुद्धा दैदिप्यमान होता। आता जसं आपण म्हणतो की सोहळा दुःखी असला पाहिजे, थोडंसं दुःख असलं पाहिजे, परंतु आनंदमय का? कारण काही मृत्यूचा सोहळा साजरी करण्याची शिकवणच मुळी वारकरी संप्रदायात आहे। आपण जर थोडं आनंदाने बघितलं याच्याकडे तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबा हे दोनही अग्रगण्य प्रमाण समजले जातात। ज्ञानोबांनी सुद्धा जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटायसाठी शरीराला कुठेही मृत्यूच्या सुपूर्द केलं नाही, तर स्वतः संजीवन समाधी घेऊन निर्गुण रूपात स्थिर झाले। आणि मग राहिलं तर काय, तुका झाला असे कळस तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रत्यक्ष मृत्यूला न कवटाळता सदैव वैकुंठ गमन करून घेतलं। त्यामुळे हा जो सोहळा आहे हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा असतो। एक माध्यांनी जे दुपारी 12 वाजता कीर्तन संपन्न झालं, नामदासांचं कीर्तन होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं, आणि मग फुलं आणि गुलाल उधळल्या जातात। फक्त त्यावेळेस आमचा वारकरी थोडा वेळ भावनिक होतो, कारण काही ज्ञानोबाराय महाराजांच्या या समाधी सोहळ्याला त्याच वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आलेले असतात, नामदेवराय महाराज स्वतः पंढरीहून आलेले असतात, निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हजर असतात, सोपान काका मुक्ताई आणि अखंड संतांची मांदियाळी इथे हजर असते। समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर असं म्हणतात, देव निवृत्ती दोन्ही धरिले कर, म्हणजे प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ या दोन्हींनी कर धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीच्या ठिकाणी नेलं। आणि वारकरी या सोहळ्याच्या दरम्यान तो सगळा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असतात। त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही, मृत्यूला जिंकणारं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे। आणि म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही, हा संजीवन समाधीचा सोहळा आहे। यावेळेस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे भक्त यांनी या संजीवन समाधी सोहळ्यासाठी 12 वाजता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आम्ही सर्वांनी त्यांना त्या पद्धतीनं विनंती केलेली होती। त्यांनी विनंतीचा मान राखून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मला वाटतं या ठिकाणी जे काही सर्व भाविक आहेत त्या प्रत्येकाला या मंदिरामध्ये किंवा लगत येता येत नाही, परंतु त्यांना ही पुष्पवृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाची आणि माऊलींची भेट आज होत असते, तो क्षण देखील पाहण्यासाठी अनेक भाविक आतुर असतात।